चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते। शेतात पाण्याची व्यवस्था असल्याने बऱ्याच शेतकरी मेच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवड करतात। त्यामुळे शेतामध्ये कापसाची पिकं डोलू लागतात। परंतु वीज पुरवठा नियमित मिळत नसल्याने लागवड झालेल्या कापसाला वेळेवर पाणी देता येत नाही। त्यामुळे कापूस पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो। त्याबरोबरच कमी क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते, त्याला पाणी भरण्यासाठी ठिबकच्या नळ्या टाकाव्या लागतात। कारण वीज नियमित मिळत नसल्याने कमी क्षेत्रावर लागवड केलेल्या कापसाला पाणी भरता येत नाही आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खर्च देखील यामुळे करावा लागत आहे। जर पूर्णवेळ वीज मिळाली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कापसाला पुरेसं पाणी देता येईल। या कारणामुळे शेतकरी पूर्णवेळ वीज मिळावी अशी मागणी करताना दिसत आहे। बाईट गिरीश माळी, शेतकरी। आता कापूस लागवड सुरू आहे। काही ठिकाणी कापूस लागवड झालेली आहे। जे कापसाचं रोप आहे ते देखील आता चांगल्यापैकी डोलू लागलेलं आहे। शेतात पाणी भरण्यासाठी काय अडचण येत आहे? लाईन 5-5, 6-6 वेळा जाते हो। थोडीशी हवा सुरू झाली की लगेच लाईन जाते आणि ती येत नाही लवकर, पाणी भरलं जात नाही। जे पाणी क्षेत्र कमी असल्यामुळे पाणी भरून होणार आहे तिथं ड्रीप टाकावी लागून राहिली, अनावश्यक खर्च करावे लागून राहिले। लाईन जर मिळून गेली व्यवस्थित तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही। एवढ्या ह्याच्यात पण आमचं भागून जाईल। शेतकरी छोटे छोटे रोपं आहेत त्यांना पाणी देणं आवश्यक होऊन गेलेलं आहे। बरोबर। 26-27 तारखेपासून लागवड झालेली आहे, त्याची रोपं घेऊन गेले। 25 तारखेची लागवड झालेली, तर त्यांची वाढ खुंटत असेल, खुंटून जाते ना। मग पाणी नाही मिळालं तर वाढ खुंटते, त्रास पुढे होतो, बुट्टे होऊन जातात ते झाडं। बरोबर बरोबर। आणि ज्या ठिकाणी म्हणजे ठिबकची आवश्यकता नाही त्या ठिकाणी आपल्याला ठिबक टाकावी लागत। जर पूर्ण वेळ लाईन मिळाली तर काही प्रॉब्लेम येणार नाही, एवढं क्षेत्र आवरलं जाईल। म्हणजे शेतकऱ्यांना ते म्हणजे सगळ्याकडनं मेहनतच करावं लागतं। विचारूच नका, ते सगळ्यात सकाळी सापडणारा शेतकरीच आहे। अजून बरेचसे कापूस लागवड बाकी, म्हणजे कोरडवाहू बाकी आहे, बागायत पण बाकी आहे अजून। कारण की शासनाने आम्हाला 25-26 तारखेनंतर लावा बुवा, ती कोणी 1 तारखेपर्यंत सांगतात। त्याच्यामुळे आम्ही साधारण 26 तारखेपासून लावायला सुरुवात केली आहे। थोडी पाण्याची व्यवस्था बघून केलेली आहे आम्ही। परंतु वीज नसल्यामुळे विजाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना लावतच नाही पुढे। जिथं 4 बिघे लावणार आहे तिथं 1 बिघा 2 बिघा लावत पुढे सरकतोय पाण्याचा अंदाज। लोकनायक न्यूज।